नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओचा टॉपिक तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल की मॅथ पार्ट सेकंड जो पेपर होणार आहे 15 तारखेला, त्याची प्रश्नपत्रिका आपण घेऊन आलेलो आहोत। तर त्याआधी सांगतो मी की यामध्ये मी नवीन क्वेश्चन आणलेले आहेत। भरपूर जण कमेंट करतात की ही क्वेश्चन पेपर येणार आहे का, तर तसं नाही, याच्यामधले क्वेश्चन येतात। मागचे मी पार्ट फर्स्टचे जेवढे सांगितले त्यापैकी 3 प्रश्न आले होते। अजून व्हिडिओ जाऊन पाहू शकता तुम्ही। मी म्हणलो होतं IMP करून ठेवा, तर ते आले होते। त्यानंतर या ठिकाणी पण मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरू करू। तर क्वेश्चन नंबर ए मध्ये तुम्हाला माहिती आहे 4 जे क्वेश्चन असतात ते तुम्हाला फिलिंग द ब्लँक म्हणजे टिक मार्क करून लिहायचे असतात। तर या ठिकाणी हे क्वेश्चनची तुम्ही म्हणतात PDF कुठे आहे, तर ही टेलिग्राम चॅनलला अपलोड केली जाते। तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही ते क्लिक करून त्या ठिकाणाहून PDF डाउनलोड करू शकता आजची, ठीक आहे। आणि मला कमेंट जरी केली इंस्टाग्रामला तरी मी टाकून देईल, ठीक आहे। अशा पद्धतीने 4 तुम्हाला सब क्वेश्चन आहेत, या ठिकाणी PDF मध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन देखील पाहू शकता। क्वेश्चन नंबर 1 मध्येच बी आहे, त्यामध्ये 4 सब क्वेश्चन्स असतात 4 मार्क्ससाठी, तर ते देखील इझी असतात। त्यानंतर आहे त्यानंतर 1 मध्ये तुम्हाला या ठिकाणी आहे 3-4 झाले। क्वेश्चन नंबर 2A, क्वेश्चन नंबर 2A मध्ये कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी अँड रिडायरेक्ट इट। या ठिकाणी ॲक्टिव्हिटी असते, कोणतेही 2 सोडवायचे असतात, ठीक आहे। किती मार्क्सला असते ती 4 मार्क्सला असते। तर पहा या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी तुम्ही कोणतेही 2 सोडा, 3 दिलेले जातील। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B मध्ये तुम्हाला एनी 4 क्वेश्चन सोडायचे आहेत, सब क्वेश्चन असतात, 2 मार्क प्रत्येकी आहे, 8 मार्काला संपूर्ण आहे, 5 दिले जातील। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये पहा या ठिकाणी आता कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, या ठिकाणी परत ॲक्टिव्हिटी एनी 1, पण ती 3 मार्कला आहे, तिकडे ती 2-2 मार्कची होती, ही 3 मार्कवाली आहे, एकच सोडायची कोणती पण। तर या ठिकाणी तुम्हाला जी सोपी जाईल, जर पहिली जर सोपी गेली तर पेपरमध्ये पहिला आकडा टाकून तुम्ही पहिली लिहायची, ठीक आहे। जर दुसरी सोपी गेली तर दुसरी, ते तुम्हाला माहिती असेल। त्यानंतर आहे बी, याचाच बी सब टाईप क्वेश्चन। याच्यामध्ये भरपूर जणांना काय येतं हे सांगून ठेवतो मी की थेरम येतात। आता या ठिकाणी तुम्हाला इन्स्क्राइब अँगल थेरम किंवा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम येऊ शकतो। IMP टॉपिक मी आत्ता सांगू राहिलो, लक्षात ठेवा। IMP टॉपिक कोणते कोणते? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, ठीक आहे, लिहून ठेवा कुठंतरी, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम। त्यानंतर आहे जो समोर स्क्रीनवर दिसतोय राईट अँगलचा, म्हणजेच कोणता तुम्हाला माहिती आहे, पायथागोरसचा थेरम। तो थेरम देखील प्रूव्ह करण्यासाठी 2 मार्क्सला येणार आहे, ठीक आहे। 2 मार्क्सला मी कोणते कोणते सांगितले आत्ता, सायक्लिक आणि पायथागोरस, ठीक आहे। सायक्लिक आणि पायथागोरस हा थेरम दोन्हीपैकी कोणताही येऊ शकतो। मी 2च सांगितले त्या ठिकाणी, तेवढे 2 करायला तुम्हाला काहीही अडचण नाही। त्यानंतर आहे सेकंडमध्ये तुम्हाला आहे या ठिकाणी क्वेश्चन दिला जाईल फिगरवरून, तुम्हाला तेच करायचं आहे। थर्ड या ठिकाणी फिक्स क्वेश्चन असतो हा ड्रॉचा, सर्कल ड्रॉ करायला लावतात किंवा मग तुम्हाला एक डिस्टन्स दिलं जातं, त्यावरून 2 टँजंट वगैरे काढा असं म्हटलं जातं। हे फिक्स क्वेश्चन आहे त्यामुळे। आणि या ठिकाणी हा नवीन क्वेश्चन आहे तुमच्यासाठी आणलेला आहे मी, हा IMP करून ठेवा, हा येऊ शकतो, ठीक आहे। हा IMP करा। हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला PDF प्रोव्हाइड करणार आहे, तरी स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही। या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायचा, घेतला असेल। त्यानंतर आहे खाली 4, क्वेश्चन नंबर 4। आता या ठिकाणी एनी 2 सॉल्व करायचे, एनी किती 2, 8 मार्क्ससाठी आहे। तर पहा पहिल्या याच्यात पहा, इफ द एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स आर इक्वल टू, जर एरियाज ऑफ 2 ट्रायंगल जे इक्वल असेल तर प्रूव्ह काय करायचं आहे, ते कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे जे एकरूप आहेत हे प्रूव्ह करायचं आहे। हा देखील क्वेश्चन IMP करून ठेवा, PDF मध्ये आहे आणि तुम्ही असं पण पाहू शकता, ठीक आहे। तुम्हाला मी दाखवतो परत झूम करून। हा 1 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो IMP करा। त्यानंतर सेकंड पहा, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर O, एक सर्कल ड्रॉ करायला सांगितलं आहे, सेंटर O किती रेडियसचं, तर 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर तुम्हाला रेडियस घ्यायची आहे। आणि मग एक सर्कल आधी आखायचं आहे, मग रेडियस आखायची, ठीक आहे। नाहीतर तुम्ही रेडियस आखता मग सर्कल आखता, तसं करू नका। त्यानंतर ट्रँजंट ड्रॉ करायचे आहेत। आता या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणेच या ठिकाणी प्रश्न येतो, ठीक आहे। इथं ड्रॉ अ सर्कल, तसंच याच्यात देखील येतो तो। त्यानंतर एक तिसरा जो आहे तो दुसरा फिगर येऊ शकतो,
या ठिकाणी ही मी सांगू नाही शकत, ही IMP नाही आहे, मी सजेस्ट करणार नाही, कारण की येऊन गेलेली आहे. क्वेश्चन नंबर 5, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. कोणताही एक लिहायचा आहे. हा मोस्ट IMP क्वेश्चन असतो. यामध्ये सब क्वेश्चन पण दिलेले असतात जे तुम्हाला येतात, किंवा मग एक मोठा क्वेश्चन दिलेला असतो जो तुम्हाला सॉल्व करता आला तर करा आणि 3 मार्क्स घ्या. जो सॉल्व करेन त्याला 3 मार्क्स 100% पडणार म्हणजे पडणार. ठीक आहे, 100% गॅरंटी आहे. जो हा पेपर शेवटपर्यंत पाहिला असेल ज्याने, त्याला IMP मी आत्ता वरती जो सांगितलं आहे त्याला तेवढं IMP मटेरियल जे मी सांगितलं आहे तेवढंच करा, कारण की जेणेकरून काय होईल, तुमचं जेवढा IMP मी सांगितले आहे त्याचं तुम्हाला काय होईल, फायदा होईल. ठीक आहे, त्याचा काय होईल, फायदा होईल. आणि मी सायक्लिक कोणता थेरम सांगितला आहे, सायक्लिक. ठीक आहे, सायक्लिक. आणि दुसरा कोणता आहे, पायथागोरस. कोणता, पायथागोरस. हे जे थेरम आहेत ते तुम्ही IMP लिहून ठेवायचे आहेत. काय करायचे आहेत, IMP करायचे आहेत, IMP. ठीक आहे, याला लगेच IMP करा आणि याचा स्टडी करा. अजून उद्या आपण किती वाजता लाईव्ह येणार आहेत, तर 7 वाजता आपण या ठिकाणी 7 PM ला लाईव्ह येणार आहोत. तर त्या लाईव्हला सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. त्यामुळे चॅनलला काय करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, तर चला हा व्हिडिओ इथं स्टॉप करू.